नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण इतिहास भाग 1 नोव्हेंबर 2019 या वर्षाची DLED ची प्रश्नपत्रिका पाहिली होती। आज आपण पाहूया भूगोल भाग 2 भूगोल अध्ययन अध्यापनशास्त्र या विषयाची प्रश्नपत्रिका। ही प्रश्नपत्रिका आहे नोव्हेंबर 2019 ची कोर्स आहे DLED एक्झामिनेशन आणि सर्व DLED विद्यार्थी मित्रांसाठी मी ही प्रश्नपत्रिका सोडवून दाखवत आहे। आपण मागील व्हिडिओमध्ये भाग 1 इतिहास हा भाग पाहिला होता। आज आपण भाग 2 भूगोल अध्ययन अध्यापनशास्त्र ही प्रश्नपत्रिका सोडून बघूया। ठीक आहे। सो भूगोल अध्ययन अध्यापनशास्त्र प्रश्न क्रमांक 5 योग्य जोडा जुळवा। नकाशाशास्त्राचे जनक अ गटात दिलेले आहेत नकाशाशास्त्राचे जनक आणि भूगोलाचा पितामह आणि ब गटामध्ये नाव दिलेले आहेत। पहिलं नाव आहे हेरोडोटस, दुसरा आहे इरॅस्टोस्थेनिस आणि तिसरा आहे होमर। तर 2 मार्काला प्रश्न आहे, 2 जोड्या जुळवायचे, 3 ऑप्शन दिलेले आहेत ब गटामध्ये। तर योग्य उत्तर आहे नकाशाशास्त्राचे जनक आहेत इरॅस्टोस्थेनिस। इरॅस्टोस्थेनिस यांना नकाशाशास्त्राचे जनक असं म्हणतात आणि भूगोलाचे पितामह हे आहेत हेरोडोटस। तर 1 नंबरला जोडी लागते ब इरॅस्टोस्थेनिस आणि 2 नंबरला जोडी लागते अ हेरोडोटस। आपण इतिहास भाग 1 इतिहास प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा तिथं विचारलं होतं चुकी बरोबर सांगा, इतिहासाचे जनक हेरोडोटस हे आहेत। तर ते वाक्य बरोबर होतं, म्हणजे इतिहासाचे जनक सुद्धा हेरोडोटसच आहेत आणि भूगोलाचे जनक सुद्धा किंवा भूगोलाचे पितामह हेरोडोटस हेच आहेत। चला तर मग दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया आपण। विसंगत घटक ओळखा। विसंगत घटक ओळखा। दूरदर्शन, आकाशवाणी, संगणक आणि बाहुली नाट्य। विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच वेळा इथं आपली फसगत होऊ शकते। इथं आपण दूरदर्शन, आकाशवाणी, संगणक आणि बाहुली नाट्य यामध्ये बाहुली नाट्य हा विसंगत वाटू शकतं, कारण संगणक, दूरदर्शन, आकाशवाणी हे थोडस एका गटातील वाटतं, परंतु इथं आकाशवाणी हा जो घटक आहे तो विसंगत घटक आहे। कारण आकाशवाणी या घटकाने आकाशवाणी हे घटक श्राव्य साधन म्हणून वापरतो। बाकी तिन्ही साधनं जे आहेत ते दृक साधन आहेत। दूरदर्शन हे दृक श्राव्य साधन आहे, संगणक हे दृक श्राव्य आहे, बाहुली नाट्य हे दृक आहे आणि आकाशवाणी हे श्राव्य साधन आहे। याचा अर्थ काय की तिन्ही मध्ये कॉमन थिंग जी आहे ती आहे दृक साधन, की जी आकाशवाणीमध्ये नाही। ठीक आहे। पुढचा ऑप्शन घेऊया, लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा आणि प्रासंगिक नोंदी। हे सोपं आहे। प्रासंगिक नोंदी हे ऑप्शन विसंगत आहे, यातला विसंगत घटक आहे। लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा हे परीक्षेचे प्रकार आहेत। प्रासंगिक नोंदी हे मूल्यमापनाचं तंत्र आहे। लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा आणि प्रात्यक्षिक परीक्षा हे शाळेमध्ये वर्गामध्ये घेतले जातात, नियोजित असतात, त्याचं पूर्व नियोजन झालेलं असतं। प्रासंगिक नोंदीमध्ये हे वर्गातच घेतले जातील असं नाही, प्रासंगिक नोंदी बाहेर पण घेतले जातात। प्रासंगिक नोंदीलाच अॅनेक्डोटल रेकॉर्ड असं म्हणतात। पुढचा प्रश्न घेऊया आपण, प्रश्न क्रमांक 6। खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 60 ते 80 शब्दात लिहा। जागतिक स्थान निश्चिती प्रणाली म्हणजेच GPS ची संकल्पना स्पष्ट करा। तर जागतिक स्थान निश्चिती प्रणालीची संकल्पना अशी आहे की GPS म्हणजे उपग्रहावर आधारित रेडिओ दिक्चालन प्रणाली होय। परत एकदा ऐका, GPS म्हणजे उपग्रहावर आधारित रेडिओ दिक्चालन प्रणाली होय। आणि याचे जे आहेत GPS तंत्राचा मूळ प्रकल्प लष्करासाठी निर्मितला होता। सर्वप्रथम अमेरिकेने त्यांच्या लष्करी खात्यासाठी GPS हा प्रकल्प निर्माण केला होता। त्याच्यानंतर आज GPS सर्वजण वापरत आहोत। आज आपल्या मोबाईलमध्ये GPS ऍप आहे। GPS चा मुख्य उपयोग पृथ्वीपृष्ठाचे नेमके सर्वेक्षण करण्यासाठी होत असला तरी त्याची व्याप्ती फार मोठी होती।
तर या प्रकारे आपण 2 विशेषण द्यायचे, जीपीएससी आणि जीपीएससी व्याख्या द्यायची आणि आपल्याला 2 मार्क मिळणार आहेत. पुढचा प्रश्न बघूया. भूगोल अध्यापनात नकाशाचा वापर करताना कोणती काळजी घ्या? महत्वाचा प्रश्न आहे. भूगोल अध्यापन करताना नकाशा वापर करावाच लागतो, परंतु ते नकाशाचा वापर करताना कोणती काळजी घ्याल? उत्तर आहे, भूगोल अध्यापनात नकाशाचा वापर करताना खालील काळजी घेण्यात येईल अथवा घेऊया. 1. आशयानुसार योग्य नकाशाची निवड करावी. 2. नकाशा वापरापूर्वी योग्य ठिकाणाची निवड करावी. नकाशा वापर करताना शीर्षक व उपशीर्षक सूची यांचे स्पष्ट वाचन करता यावे. 4थं आहे, योग्य आकारामध्ये नकाशाची निवड करावी. आणि 5वं आहे, आशयाशी निगडीत प्रमाण, चिन्हे व खुणा यांची योग्य माहिती करावी. तर या प्रकारे यापैकी कोणतेही 4 मुद्दे लिहावेत. प्रत्येक मुद्द्याला अर्धा मार्क आहे. प्रत्येक मुद्दा हा स्पष्टीकरणासह लिहावा. परंतु लक्षात ठेवा, 2 मार्काचा प्रश्न आहे. खूप स्पष्टीकरण नको आहे. या प्रश्नाच्या उत्तराला जर खूप स्पष्टीकरण लिहित बसला तर 4 मार्काच्या प्रश्नाला वेळ कमी पडतो. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा प्रॉब्लेम होतो. त्यामुळे 2 मार्काच्या प्रश्नाची उत्तर ही मर्यादित लिहावीत, 4 मुद्द्यात लिहावीत. 1 ते 2 वाक्यात स्पष्टीकरण लिहावं, एखादं उदाहरण द्यावं, खूप लिहित बसू नये. प्रश्न 6 तिसरा, वर्ग अध्यापनात पाठ नियोजनाची आवश्यकता का असते? उत्तर असं आहे, वर्ग अध्यापनात पाठ नियोजनाची आवश्यकता खालील प्रमाणे आहे. 1. आशयाची व्याप्ती व सखोलता समजते. 2. आहे, पाठलेखन व शैक्षणिक साधन, उदाहरणार्थ उदाहरणे व दाखले इत्यादी बाबींचे नियोजन केल्यामुळे अध्यापन प्रभावी होते. पाठ नियोजनामुळे शिक्षकाचा आत्मविश्वास वाढतो. अध्यापन प्रभावी होते. पाठ वेळेत पूर्ण करता येतो. अध्यापनातील अडचणी लक्षात घेऊन उपाय करता येतात. अशा प्रकारे कोणतेही 4 मुद्दे लिहायचे, प्रत्येक मुद्द्याला अर्धा गुण आहे. आपण 6 मुद्दे पाहिलेत, कोणतेही 4 लिहू शकता. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 7. खालील प्रश्नांची उत्तरे 120 ते 160 शब्दात. भूगोल पाठ्यक्रम रचनेच्या पद्धती सोदाहरण स्पष्ट करा. भूगोल पाठ्यक्रम रचनेच्या पद्धती ज्या आहेत त्या खालील प्रमाणे एकूण 4 पद्धती आहेत. पहिली पद्धत आहे समकेंद्री पद्धत, दुसरी पद्धत आहे प्रादेशिक पद्धत, तिसरी पद्धत आहे घटक पद्धत आणि चौथी पद्धती आहे मिश्र पद्धत. आता या 4 पैकी कोणत्याही 3 पद्धती तुम्ही स्पष्टीकरणासह लिहायच्यात. भूगोल पाठ्यक्रम रचनेच्या ज्या 4 पद्धती आहेत त्याचं स्पष्टीकरण द्यायचं आहे आणि कोणत्याही 3 पद्धती तुम्ही स्पष्ट करायच्या आहेत. यालाच किंवा हा प्रश्न आहे. संबोध म्हणजे काय ते लिहा. भूगोल विषयातील कोणतेही 2 संबोध सोदाहरण स्पष्ट करा. आता संबोध म्हणजे काय ते लिहा. याचा अर्थ इथं त्यांनी व्याख्या विचारलेली आहे, तर तुम्ही व्याख्या लिहून 2 संबोध कोणतेही स्पष्ट करायचे आहेत. संबोधाची व्याख्या अशी आहे की समान गुणधर्म असलेल्या चेतकांचा समूह म्हणजे संबोध होय. पुन्हा एकदा ऐका, समान गुणधर्म असलेल्या चेतकांचा समूह म्हणजे संबोध होय. आता कोणतेही 2 संबोध भूगोल या विषयामध्ये असंख्य असे संबोध आहेत, त्यातले आपण कोणते 2 संबोध लिहायचे आणि त्याचं उदाहरण द्यायचं आणि त्याचे अर्थ द्यायचा आहे. उदाहरणार्थ मिठागरे, ज्या ठिकाणी समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून मिठाची निर्मिती केली जाते असे सागरी किनाऱ्यावरील वापी यांना मिठागरे असे म्हणतात. उदाहरणार्थ वसई. दुसरा संबोध आपण देऊ शकतो महासागर, पृथ्वीवर असणाऱ्या खाऱ्या पाण्याच्या साठ्यास महासागर असे म्हणतात. उदाहरण हिंदी महासागर, अटलांटिक महासागर इत्यादी. अजून एखादा संबोध देऊ शकतो आपण खडक, वेगवेगळ्या खजिन्यांच्या एकसंध मिश्रणास खडक असे म्हणतात. उदाहरणार्थ अग्निजन्य खडक, गाळाचे खडक. तर संबोधाची व्याख्या दिली तर 1 गुण आहे आणि 2 संबोधांचे स्पष्टीकरण लिहिल्यास 2 गुण आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 7 दुसरा.
भूगोल विषयाचे ज्ञान रचनावादी अध्यापन करताना कोणकोणत्या प्रकारच्या अंतक्रिया घडवून आणाल? प्रश्न क्रमांक 7 दुसरा आहे, भूगोल विषयाचे ज्ञान रचनावादी अध्यापन करताना कोणकोणत्या प्रकारच्या अंतर्क्रिया घडवून आणाल? तर त्याचं उत्तर असं आहे की भूगोल विषयाचे ज्ञान रचनावादी अध्यापन करताना खालील प्रकारच्या अंतर्क्रिया घडवून आणूया. एक, पृच्छा म्हणजे प्रश्न विचारणे. दुसरं, वर्गीकरण. तिसरं आहे विश्लेषण. चौथं आहे सांघिक शब्दजाल तयार करणे. पाचवं आहे संकल्पना चित्र. तर वरील जे मुद्दे आहेत त्यापैकी आपण 5 मुद्दे पाहिले, यापैकी कोणते 3 प्रकारच्या अंतर्क्रिया तुम्ही स्पष्टीकरणासह लिहायच्यात. प्रत्येक अंतर्क्रियेला 1 मार्क आहे. पृच्छा, वर्गीकरण, विश्लेषण, सांघिक शब्दजाल तयार करणे, संकल्पना चित्र करणे, अशा प्रकारच्या आपण अंतर्क्रिया भूगोल विषयाच्या अध्यापनात घडवून आणू शकतो. पुढचा प्रश्न आहे, यालाच ऑर आहे. प्रश्न क्रमांक 7 दुसरा, त्याला ऑर आहे, प्रादेशिक पद्धतीचे फायदे लिहा आणि मर्यादा लिहा. उत्तर असं आहे की अगोदर प्रादेशिक पद्धतीचे फायदे बघूया, त्यानंतर मर्यादा बघूया. प्रादेशिक पद्धतीचे फायदे खालील प्रमाणे. पहिला फायदा, भूगोल अध्यापन सोपे होते. दुसरा फायदा, या पद्धतीमध्ये नैसर्गिक विभागानुसार अध्यापन करता येते. तिसरा मुद्दा, विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनाने माहिती घेता येते. चौथा फायदा आहे, वैज्ञानिक व मानसशास्त्रीय आधारामुळे का व कसे प्रश्नांची उत्तरे मिळतात. पाचवा फायदा आहे, वेळेची बचत होते. तर यापैकी मित्रांनो कोणते 3 फायदे लिहायचे आणि 3 मर्यादा लिहायच्या. भूगोल अध्यापन प्रादेशिक पद्धतीचे मर्यादा खालील प्रमाणे. सर्व पाठ्यक्रमांचे अध्यापन करता येत नाही. प्रत्येक शाळेत उद्देशात्मक नकाशे मिळतीलच असे नाही. पाठ्यमुद्दे एकाच विभागात येत असल्याने कंटाळा येतो. मुद्द्यांची पुनरावृत्ती कंटाळवाणी वाटते. तर या असे 4 मर्यादा आहेत. यापैकी कोणत्याही 3 मर्यादा तुम्ही स्पष्टीकरणासह देऊ शकता. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 8. भूगोल विषय शिक्षक होण्यासाठी कोणकोणती गुणवैशिष्ट्ये अंगी बाणवाल ते सविस्तर लिहा. इथं शिक्षकाच्या अंगी असणारे गुणवैशिष्ट्ये लिहायची आहेत. तर भूगोल विषय शिक्षक होण्यासाठी खालील गुणवैशिष्ट्ये अंगी बाणवूया. पहिला आहे, विषय शिक्षक होण्यासाठी विषयाचे सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे. विषय शिक्षक हा बहुश्रुत असावा, त्याला प्रवासाची आवड असावी, उपक्रमशील असावा, छंदप्रिय असावा, प्रयोगशील असावा, सामाजिक बांधिलकीचे भान असावे, चारित्र्य संपन्न असावा, संशोधक असावा, त्याला आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान अवगत असावे. भूगोल विषय शिक्षक हा आरोग्य संपन्न असावा, त्याची वृत्ती ही सहकार्य वृत्ती असावी आणि त्याला शैक्षणिक साधनांचा कौशल्याने वापर करता येत असावा. अशा प्रकारचे कोणतेही 8 मुद्दे लिहायचे. 4 मार्काचा प्रश्न आहे. खूप सोपा प्रश्न आहे. प्रत्येक विषयामध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि प्रत्येक विषयाला हे उत्तर समान येऊ शकतं. फक्त विषय बदलेल. बाकी सर्व शिक्षकांच्या अंगी ही सगळी गुणवैशिष्ट्ये असणे आवश्यक आहे. पुढचा प्रश्न आहे, शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8 ऑर आहे, रुब्रिक्स पद्धती म्हणजे काय ते लिहून आपल्या विद्यार्थ्याचे रुब्रिक्स पद्धतीने कसे मूल्यमापन कराल. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं रुब्रिक्स पद्धतीची व्याख्या लिहायची, त्याला 1 मार्क आहे आणि रुब्रिक्स पद्धतीने कसे मूल्यमापन कराल याचा चार्ट काढायचा आहे. त्या चार्टला 3 मार्क आहेत. तर आपण बघूया रुब्रिक्स पद्धतीची व्याख्या. रुब्रिक्स पद्धती म्हणजे काय, उत्तमतेच्या दिशेने विद्यार्थ्याला नेण्यासाठी अध्ययन अपेक्षा व अध्ययन उद्दिष्टे यांची वर्गात किती पूर्तता झाली याचे मोजमाप करणारे वैशिष्ट्यपूर्ण मूल्यमापनाचे साधन व मार्गदर्शक तत्वांचा संच म्हणजे रुब्रिक्स होय. व्याख्या पुन्हा एकदा सांगतो, ऐका. उत्तमतेच्या दिशेने विद्यार्थ्याला नेण्यासाठी अध्ययन अपेक्षा व अध्ययन उद्दिष्टे यांची वर्गात किती पूर्तता झाली याचे मोजमाप करणारे वैशिष्ट्यपूर्ण मूल्यमापनाचे साधन व मार्गदर्शक तत्वांचा संच म्हणजे रुब्रिक्स होय. आता ही व्याख्या लिहिल्यानंतर तुम्हाला रुब्रिक्स पद्धतीचा चार्ट काढायचा आहे.
बघूया आपण तो चार्ट कसा काढायचा आहे. तर हा पहा, अशा पद्धतीने रुब्रिक्स पद्धतीचा चार्ट काढायचा आहे. विद्यार्थ्याचे रुब्रिक्स पद्धतीने मूल्यमापन. आता इथं नकाशा वाचन हा टॉपिक घेतलेला आहे. इयत्ता सहावीचा रुब्रिक सहावीच्या विद्यार्थ्याचे रुब्रिक्स पद्धतीने मूल्यमापन केलेलं आहे. ठीक आहे. बघा इथं पहिला कॉलम आहे अनुक्रमांक 1 2 3 4. नकाशा वाचनाच्या पायऱ्या सांगितलेल्या आहेत. आपण मग अगोदरच्या उत्तरात सुद्धा पायऱ्या पाहिल्या होत्या. नकाशा वाचनाच्या पायऱ्या: दिशा सांगता येणे, प्रमाण समजणे, सांकेतिक चिन्ह ओळखणे, नकाशा भरणे. विद्यार्थ्यांना काही परीक्षेमध्ये नकाशा वाचनाच्या पायऱ्या पण विचारलेल्या, तर त्याचं उत्तर पण हे आहे की नकाशा वाचनाच्या पायऱ्या खालील प्रमाणे: दिशा सांगता येणे, प्रमाण समजणे, सांकेतिक चिन्ह ओळखणे, नकाशा भरणे. तर त्याही प्रश्नाची तयारी या उत्तराने होऊ शकते. आता रुब्रिक्स मध्ये कॉलम केलेले आहेत: असमाधानकारक, आकलनक्षम, समाधानकारक, उत्तम आणि उत्कृष्ट. तर प्रत्येक विद्यार्थ्याला हा कॉलम येतो. या टॉपिक साठी रुब्रिक्स पद्धतीने इयत्ता सहावीतल्या सर्व विद्यार्थ्यांचं मूल्यमापन तुम्ही करू शकता. वरती विद्यार्थ्यांचं नाव लिहिता येईल किंवा सर्व विद्यार्थ्यांचा जसं आपण पडताळा सूची करतो तसा पण कॉलम करता येतो. पुस्तकामध्ये 2 प्रकारे चार्ट करून दिलेले, तक्ते करून दिलेले, तुम्ही ते पाहू शकता. आणि अशा पद्धतीने आपण DLED नोव्हेंबर 2019 चे विषय सोशल स्टडी अँड पेडागॉजी, सामाजिक शास्त्र S1 ज्याला आपण म्हणतो, ती प्रश्नपत्रिका सोडून पाहिलेली. मागच्या व्हिडिओमध्ये आपण भाग 1 इतिहास अध्ययन अध्यापन शास्त्र पाहिली होती. या व्हिडिओमध्ये आपण भाग 2 भूगोल अध्ययन अध्यापन शास्त्र ही प्रश्नपत्रिका सोडून पाहिलेली आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओत एका नवीन प्रश्नपत्रिकेसहित. धन्यवाद.